नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भावना ही आनंदीला घेऊन स्कूलमध्ये सोडण्यासाठी निघालेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून आता सिद्धू तिथे येतो आणि त्या दोघींना बघताच सिद्धू त्याची बाईक थांबवत म्हणतो की अरे सॉरी, कुठे निघाली? आनंदी म्हणते की सिद्धू काका, आम्ही शाळेत जातोय. आणि तेवढ्यात आता सिद्धू म्हणतो की अरे वा. तर आनंदी म्हणते की आमचा समर कॅम्पसुद्धा आहे बरं का. सिद्धू म्हणतो की अरे वा. तर तेवढ्यात आता भावना म्हणते की हे बघा, तुम्ही आमचा वेळ घालू नका, आम्हाला ऑलरेडी शाळेत जायला उशीर होतोय. तेव्हा आता सिद्धू म्हणतो की हे काय भावना मॅडम, अहो जरा थांबा की, आमच्या गप्पा सुरू आहेत ना, त्या झाल्या की मी सोडतो नाही हिला स्कूलमध्ये. भावना म्हणते की तुम्ही काय, स्कूलमध्ये सोडायला आमचे कुणी लागत नाही आणि पुढे मी ॲटो रिक्षा करून स्कूलमध्ये आनंदीला सोडणारच आहे, कळलं का? असे म्हणत रागाने भावना पुढे चालू लागते. तेवढ्यात आता इकडे हसतच सिद्धू म्हणतो की अहो भावना मॅडम, असं काय करताय? तुम्हाला काय वाटलं की तुमचा आमचा रिश्ता 7 जन्माचा आहे, 7 जन्माचा, आणि तेही या सिद्धिराज गाडेंसोबत. इकडे आता हरीशला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि हरीशला आता बँकेतून फोन आलेला असतो की सर, तुम्ही दिलेला चेक उठत नाही आहे, आमच्या टीमने 2 आणि 3 वेळा ट्राय केला. इकडे हरीशला मोठा धक्का बसून हरीशला आता दुसरा फोन आलेला असतो आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर, तुमच्या बिझनेस लोनचा हप्ता या महिन्यात आलेला आहे, तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे ना. तेव्हा आता हरीशला तर अजूनच मोठा धक्का बसतो आणि हरीश म्हणतो काय, बिझनेस लोनचा हप्ता आणि तो आला देखील? आणि लगेच आता ते ऑफिसर म्हणतात की त्याच्या रिमाइंडरसाठीच आम्ही तुम्हाला कॉल केला आहे. हरीश म्हणतो ठीक आहे आणि हरीश फोन ठेवतो. इकडे आता जानू ही जयंतचे ऑफिससाठी बॅग भरत असते. तेवढ्यात आता जयंत तिथे येतो आणि म्हणतो की जानू, हे काय करतेस? तेव्हा आता जानू म्हणते की तुला ऑफिसला जायचं आहे ना, तेव्हा बॅग भरते तुझं. जयंत म्हणतो की पण तुला कुणी सांगितलं मी आज ऑफिसला जाणार आहे? जानू म्हणते सांगायला कशाला पाहिजे, दररोज याच वेळेला जातो की तू. जयंत म्हणतो की पण आज ऑफिसला सुट्टी आहे. जानू म्हणते की सुट्टी, आणि जानू आता जयंतकडे बघते. जयंत म्हणतो की जानू, असं काय करते? साईबाबा आज पहिल्यांदा आपल्या घरी येत आहेत, तेव्हा त्यांच्यासोबत मला थोडा वेळ तरी घालू दे ना. जयंत म्हणतो की हे बघ, माझ्या सासू सासऱ्यांना भेटण्यासाठी मला कोणीही अडू शकत नाही, तू देखील नाही बरं का जानू. जानू म्हणते की मी सुद्धा तुझी बायको आहे आणि तू ऑफिसला कसा जात नाही ना, तेच मी बघते. जयंत आता जानूला समजावू लागतो. जयंत म्हणतो जानू, हे बघ, मी तुमच्या घरी गेलो तर ते मला सगळे कसे स्पेशल ट्रीट करतात आणि आज ते आपल्या घरी येणार आहेत, तर मग मी ऑफिसला कसा जाऊ? आणि त्यानंतर आता जयंत फोन करून सांगतो की आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. आणि फोन ठेवतच जयंत म्हणतो की आज मला आईबाबांची खातिरदारी करायची. ते ऐकून आता पटकन जानू ही जयंतला मिठी मारते. आणि इकडे आता हरीश मोठ्या काळजीत पडलेला असतानाच विडा तिथे येते आणि म्हणते की भाऊजी जरा दरवाजा उघडता का? हरीश आता दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताच विडा म्हणते भाऊजी, मी माझ्यासाठी चहा ठेवत होते, तुम्हाला घ्यायचा का जरा कपभर? तर हरीश म्हणतो की नाही वहिनी, राहू द्या. हरीश त्या चेहऱ्याकडे बघत आता विडा म्हणते की भाऊजी तुम्हाला काही टेन्शन आहे का? हरीश म्हणतो नाही नाही, कसलंच टेन्शन नाही. आणि त्यानंतर आता हरीशकडे बघत आता विडा म्हणते काही टेन्शन आहे का? तर हरीश म्हणतो काही नाही, सिंचनासोबत जरा भांडण झालंय आणि नवरा बायकोचं जे भांडण होतं ना तसंच. तर आता विडा म्हणते अच्छा, आणि ती आत्ताच बाहेर येईल, पण तुम्ही नका एवढी काळजी करू, आमचंसुद्धा भांडण होतं, आम्ही लगेच विसरून जातो, तुम्हीसुद्धा विसरून जा. तर आता हरीश म्हणतो ठीक आहे. तर विडा म्हणते पण भाऊजी आज दुपारी तुम्ही कसे घरी आलात, दुकान काही बंद आहे का? आणि त्यानंतर विडा म्हणते की बरं तुम्ही आराम करा, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत. आणि विडा निघून जाताच इकडे हरीश पुन्हा दरवाजा बंद करतो आणि पुन्हा आता हे सगळं कसं निस्तरायचं याचा विचार करू लागतो. आणि इकडे आता लक्ष्मी ही जयंत आणि जानूच्या घरी आलेली असते. जयंत जानू आता लक्ष्मीला गार्डनमध्ये फिरवत असतात आणि आता जयंत म्हणतो की ही आमची लॉन आहे. लक्ष्मी म्हणते की इथे आल्यानंतर असं सहलीला गेल्यासारखं वाटतंय. जयंत म्हणतो खरं सांगू का, हा आनंद तरी आम्हाला कुठे घेता येतो, कारण आम्हाला कामातून वेळच मिळत नाही. जानू म्हणते की आई, याच्या पाठीमागेच एक स्विमिंग टँक आहे आमचा, लग्न झाल्यानंतर एकदाच आम्ही तिथे गेलो होतो, पण त्याच्यानंतर जाणंच झालं नाही. आणि लगेच आता जयंत म्हणतो की चला आपण टेरेसवर जाऊयात. तर आता जानू आणि लक्ष्मी ह्या टेरेसवर येतात आणि त्यानंतर आता जानू ही गच्चीवर येताच आता जानूला खूप सुंदर वाटत असते. जानू आता सगळीकडे बघतच आता म्हणते की आई शपथ, आई किती सुंदर वाटतं हे. तर आता लगेच
इकडे लक्ष्मीला मोठा धक्का बसतो. लक्ष्मी म्हणते की अगं तू असं काही बोलते जशी पहिल्यांदाच गच्चीवर आलीस. तेव्हा आता जानू म्हणते की आई मी खरंच सांगते मी पहिल्यांदा गच्चीवर आली. तेव्हा लक्ष्मीला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते की ही तुझंच घर आहे ना, मग तू असं काय बोलतेस की कधी तू गच्चीवर आलीच नाही म्हणून. तेवढ्यात आता इकडे जानू हा आता लक्ष्मीसमोर येतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना आई. जानू ही अभ्यासामध्ये एवढी बिझी आहे ना, इथे आल्यापासून गच्चीवर यायला वेळच मिळाला नाही. इकडे आता भावना ही ऑफिसमध्ये आलेली असते, पण उशीर झाल्यामुळे भावनाला आता आनंदीला स्कूलमध्ये आणायला जायचं असतं. तेवढ्यात आता पिऊन तिथे येतात आणि म्हणतात की भावना मॅडम तुम्हाला आतमध्ये साहेबांनी बोलावलं आहे, काहीतरी डिस्कस करायचं आहे. तर भावना म्हणते की आत्ता. तर पिऊन म्हणतो हो. आणि त्याच वेळेस इकडे सिद्धू आता स्कूलसमोर आलेला असतो आणि तिथे आता कोणीच दिसत नसतं. पटकन आता सिद्धू गाडी लावून मॅडमकडे येतो आणि म्हणतो की ॲक्च्युली आनंदी आहे का. त्या मॅडम म्हणतात हो त्यांची आई अजून न्यायला आली नाही, तुम्ही कोण. आणि सिद्धू म्हणतो की अहो मी तिचा काका आहे, तुम्ही सोडाल का तिला. तर मॅडम म्हणते थांबा मी घेऊन येते तिला. आणि त्यानंतर आता मॅडम आनंदीला म्हणतात हे तुझे काका आहेत ना. हसतच आता आनंदी म्हणते की हेच माझे काका आहेत. तर आता सिद्धू म्हणतो की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि त्यानंतर आता सिद्धू हा आनंदीला घेऊन निघून जातो. आणि इकडे आता लक्ष्मी आणि आता सासूबाई सगळे काही वेंकीसोबत आता जानूच्या घरी असतात. सगळेजण आता किचनमध्ये असतात. आजीला आता कौतुक वाटत असते. आजी म्हणते की जानू तुझं खरंच कौतुक वाटतं, एवढं सगळं कामं तू कधी शिकली. आणि तेवढ्यात आता श्रीनिवास तिथे येत लक्ष्मीला म्हणतो की लक्ष्मी अगं 4 दिवस झाले, भेटली का आता तू तुझ्या मुलीला व्यवस्थित. आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते हे 4च दिवस मला 4 वर्षासारखे वाटले. आणि त्यानंतर इकडे आजी आणि वेंकी हे कांदे सोलत असतात. खूप सारे कांदे घेतलेले असतात आणि त्याचे सगळी टरपलं खाली सांडत असतात. ते बघून जयंतला राग येतो. विचार करत जयंत म्हणतो की अरे बापरे, ओ माय गॉड, यांनी इथे किती पसारा करून ठेवला आहे. जयंत म्हणतो की यांनी तर माझं सगळं किचन बरबटून टाकलंय. यांना ना लवकरात लवकर त्यांच्या घरीच पाठवायला हवं. आणि इकडे आता ज्या टीचरने आनंदीला सिद्धूसोबत पाठवलेले असते ती टीचर दुसऱ्या टीचरकडे येते आणि म्हणते की हे बघा माझी शेवटची बस मिस होईल, वेळ झाली आता मी जाते. तर त्या टीचर म्हणतात हो. आणि ती टीचर म्हणते तुम्ही कधी जाणार आहात. तर ती दुसरी टीचर म्हणते की सगळे मुलं जाईपर्यंत मला थांबावं लागेल. आणि ती टीचर निघून जाते. तर तेवढ्यात भावना तिथे येते. भावना आता पळत पळत तिथे आलेली असते. भावना म्हणते की अहो मी आनंदीला न्यायला आले, ॲक्च्युली मला थोडा उशीर झाला आणि कुठे आहे आनंदी. ती टीचर म्हणते आनंदी तर केव्हाच गेली. भावना म्हणते कुणासोबत. ती टीचर म्हणते ॲक्च्युली त्या टीचर गेल्यात ज्यांनी आनंदीला सोडलंय. आणि ती टीचर म्हणते हे बघा नक्कीच तिचे कुणीतरी नातेवाईक आले असेल, आनंदीने त्यांना ओळखलं असेल म्हणूनच टीचरने सोडलं असेल. भावनाला राग येतो. भावना म्हणते की अहो ही कोणती पद्धत, मी तुम्हाला सांगितलं होतं का हे आनंदीचे काका आहे, ही आत्या आहे म्हणून, तुम्ही आनंदीला असं कसं सोडू शकता. आणि इकडे आता भावनाला हा सुपर्णाचा संशय येतो. ताबडतोब भावना सुपर्णाला फोन करते आणि म्हणते की हे बघा माझ्याशी सगळं काही खरं खरं बोला. तुम्हाला आनंदीला जर घेऊन जायचं होतं तर मला सांगून जायचं होतं ना. सुपर्णा म्हणते हे बघ आनंदीला मला न्यायचं असतं ना तर सगळ्यांसमोर तुझ्या घरी येऊन मी घेऊन गेले असते. आणि सुपर्णा म्हणते काय झालं आनंदीला, कुठे आनंदी. तर लगेच भावना फोन कट करते. आणि आता ते ऐकतात. भावनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो खाली. तिथेच बसत आता भावना रडू लागते आणि म्हणते की आनंदी कुठे गेला तुम्ही आणि आता मी तुम्हाला कुठे शोधू. आणि त्यानंतर आता भावना ही रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना प्रत्येकाला आनंदीचा फोटो दाखवून ही मुलगी तुम्हाला कुठे भेटली का, मिळाली का असे विचारत असते. इकडे आता सिद्धू मस्तपैकी आनंदीला आता आईस्क्रीम खाऊ घालत असतो. आनंदीसाठी खूप काही फुगे घेतलेले असतात आणि आनंदी आता मजा करत असते. आणि सिद्धू आता आनंदीला खूप फिरवत असतो. तर इकडे भावना आता वेड्यासारखी आनंदीला बघत असते आणि सगळ्या लोकांकडे आता विचारपूस करत असते. आणि त्यानंतर आता रडत रडतच घाईने भावना घरी येते. विडा समोर बसलेली असते. तर लगेच भावना ही आतमध्ये जाते आणि म्हणते की आनंदी कुठेस तू. विडाला आता काहीच कळत नसतं. पटकन रडत रडत भावना आता विडाकडे येते आणि विडाला सगळी हकीकत सांगते. तेव्हा विडाला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता विडा म्हणते की यांना कॉल केला का. भावना म्हणते मी सगळ्यांना कॉल केला, सुपर्णाला देखील कॉल केला होता पण तिने सुद्धा आनंदीला नेलेलं नाहीये. आणि तेवढ्यात आता सिद्धू हा आनंदीला कडेवर घेऊन फुगे घेऊन आता तिथे येतो. आनंदीला बघताच इकडे आता भावनाला खूप आनंद होतो आणि त्या क्षणी भावना आता प्रेमाने आनंदीला मिठी मारते. आणि
आणि त्यानंतर भानावर येत आनंदी आता सिद्धूकडे बघते आणि विडाला म्हणते की वहिनी तो आनंदीला घेऊन आतमध्ये जा आणि दार बंद करून घे. आता विडाला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता भावना म्हणते की आनंदीला कुठे घेऊन गेला होता. तर सिद्धू म्हणतो की अहो आनंदीला एवढं काही फिरवलं, खूप मज्जा केली आम्ही. त्यानंतर आता राग येऊन भावना ही जोराने सिद्धूच्या कानाखाली मारते. सिद्धूला मात्र आता काही कळत नसते. सिद्धूला मोठा धक्का बसलेला असतो. आनंदी म्हणते की जराही तुम्हाला शिस्त नाहीये, तुम्हाला वेळेचं भान नाही, अजिबात बेशिस्त आहात तुम्ही आणि मला त्रास द्यायला तुम्हाला मजा येते हे मला आत्तापर्यंत माहीत होतं, पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायला तुम्हाला जमतं हे मला माहीत नव्हतं. आणि लगेच आता भावना म्हणते की आनंदीला परस्पर तुम्ही शाळेतून घेऊन गेला, तुम्ही कुणाला कळवलं देखील नाही. राग येऊन आता भावना म्हणते की मला आता तुमच्याबद्दल एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही आणि आजपासून तुम्ही आनंदीच्या आसपास देखील फिरकायचं नाही. निघा चाला आता तुम्ही, असे म्हणत आता सिद्धूचा हात धरत भावनाने सिद्धूला घरातून हाकलून दिलेले असते. आणि त्यानंतर आता आनंदीकडे आता भावना येताच आता विडासुद्धा तिथे असते. विडा आता आनंदीला समजावं लागते आणि म्हणते की अगं मला एक सांग ना आनंदी, तू त्या काकांसोबत कशाला आली. तेव्हा आता लगेच आनंदी म्हणते की कारण मला ते काका आवडतात. आणि इकडे आता जयंत हा आता हॉलमध्ये बसलेला असतो आणि तेवढ्यात लक्ष्मी आता जयंतकडे येते आणि म्हणते की जावई बापू तुमचे काही ऑफिसचे कामं संपत नाही. जयंत म्हणतो की पण तुमची झोपाई झाली का. तर आता लक्ष्मी म्हणते नाही, मी दुपारची कधीच झोपत नाही, कारण दुपारी जर झोप घेतली तर रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. आणि तेवढ्यात आता जानू हे फ्रूट्स घेऊन तिथे येते आणि म्हणते की हे घ्या फ्रूट्स. तेवढ्यात आता लक्ष्मी म्हणते की जानू अगं तुझ्याशी काही बोलायचं होतं. जानू म्हणते बोल ना गाई. आणि त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते की जानू अजूनही मी तुझं घर पूर्णपणे बघितलं नाही, तेव्हा मला ते दाखवशील का. तेवढ्यात आता जयंतमध्ये बोलू लागताच आता लक्ष्मी म्हणते की माफ करा जावई बापू, पण हा प्रश्न मी जानूला विचारला तेव्हा त्याचं उत्तरसुद्धा जानूनेच द्यावं. आणि त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते की जानू मी तुला काय विचारते, खरंच तू अजून तुझं घर पूर्णपणे बघितलेलं नाही आहेस का. आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते की अगं जानू तू काय बोलतेस. जानू म्हणते हो आई, खरंच मी हे घर अजून पूर्णपणे बघितलेलं नाही आहे. लक्ष्मी म्हणते की यव्हाना या घराच्या कोपऱ्यामध्ये तुझा हात आत्तापर्यंत फिरायला हवा होता जानू. आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते की जावई बापू काय बोलते ही. तेव्हा आताच जयंत म्हणतो की त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला सांगितलं नाही. इथे आल्यापासून जानू तिच्या परीक्षेच्या अभ्यासामध्ये एवढी बिझी झाली ना की दुसरीकडे बघायला तिला वेळच नाही. आणि त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते की परीक्षा संपून बराच काळ लोटला आहे, तरीही जानूने अजून गच्चीच बघितली नाही अशी ती म्हणाली. जानू म्हणते की आई आपल्या घरावर तरी कुठे आहे गच्ची, आणि मला तरी कुठे सवय आहे गच्चीवर जायची. आणि लगेच आता जयंत म्हणतो की मी घरी नसताना जानूने गच्चीवर जाणं ना मला खूप रिस्की वाटतं. ते ऐकून आता लक्ष्मी म्हणते की जावई बापू काही वेगळे कारण सांगतात का. आणि ते जे कारण सांगतात ते मला पटतच नसल्याचे आता लक्ष्मी विचार करते. आणि लक्ष्मी विचार करते की काहीतरी मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय म्हणून. आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते की जानू हे तुझंच घर आहे, तेव्हा आता या घराची तू चांगली ओळख करून घे. तर जानू म्हणते हो आई. आणि इकडे आता आनंदी ही आता भावनाच्या रूममध्ये येते आणि म्हणते की आई मी आतमध्ये येऊ का. तर भावना म्हणते ये. आणि आनंदीने भावनासाठी आता लाडू आणलेले असतात. आणि आनंदी म्हणते की भावनाही नको ना ग रोसू माझ्यावरती. आनंदीकडे बघत आता भावना म्हणते की हे बघ आनंदी मला भूक नाहीये आणि मला नकोय लाडू. आणि तेवढ्यात आता आनंदी म्हणते की भावनाई हे बघ मी काय बनवलं असे म्हणत आनंदी आता तिचं ड्रॉइंगचं बुक आता भावनाला दाखवते. तेवढ्यात भावना आता विनाला हाक मारते आणि म्हणते की वहिनी तुम्ही जरा इकडे या, तुम्ही इथे बसा, मी स्वयंपाक बनवते. आणि भावना तेथून निघून जाते. आणि इकडे आता वेंकी आणि आजी गार्डनमध्ये लॉनमध्ये फिरत असताना मंगलाचा फोन येतो. तेवढ्यात आता आजी म्हणते की बोल ना पोहोचली का ग तू. तर मंगला म्हणते की अगोदर तुम्ही घरी पोहोचले का ते सांगा. तर आजी म्हणते हो आमचा छान पाहुणचार सुद्धा चालू आहे बरं का. तर आता मंगला म्हणते की इकडे माझ्यावर अन्याय झाला, तुम्हाला घरात सुद्धा घेतलं त्यांनी. तर आजी म्हणते हो आमचा खूप चांगला पाहुणचार झाला, पण तुझ्या मनात खोट आहे ना, तेव्हा तुझ्यासोबत असं घडलं. तर आता मंगलाला राग येऊन मंगला फोन ठेवते. इकडे आता लक्ष्मी जानूसोबत आता गप्पा मारत असताना श्रीनिवास आजी पुन्हा तिथे येतात. तर आता लक्ष्मी म्हणते की भावनाई जर आपल्यासोबत असती तर तिलासुद्धा खूप मज्जा आली असती. लक्ष्मी म्हणते की आजी काही जरी झालं ना तरी एका लेकीचं जरी छान असलं तरी दुसऱ्या लेकीचा विचार मात्र मनात येतोच.
आणि तेवढ्यात लक्ष्मी आता निवासला म्हणते की हे बघा, भावनाई आता कामावरून आली असेल, आपण व्हिडिओ कॉल करूयात ना, मग जानूचं आणि भावनाईचं सुद्धा बोलणं होईल. पटकन आता निवास हा त्याचा मोबाईल देतो आणि आता श्रीनिवास हा भावनाला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. पटकन आता मोबाईल निवास आता जानूकडे देतो. तर लगेच आता भावना जानूला बघून खुश होते आणि म्हणते की जानू कशी आहेस तू. तर लक्ष्मी म्हणते की भावना तू कधी आलीस कामावरून. आणि भावना म्हणते की हे काय, आनंदीला घेऊन मी आत्ताच आले. आणि त्यानंतर आता निवास हा भावनाला सगळा हॉल दाखवतो आणि म्हणतो बघितलं का भावना किती मोठा हॉल आहे, थांब आता मी तुला किचन दाखवतो. असे म्हणत आता निवास त्याचा मोबाईल किचनकडे करतो. भावना आता ते सगळं बघत असते आणि लगेच आता भावना ते बघून म्हणते की वा, ताईचं घर खूप मस्त आहे. जानू म्हणते कसं वाटलं, तर भावना म्हणते की एकदम मस्त. आणि तेवढ्यात आता लक्ष्मी म्हणते काय झालं भावना, तुझा चेहरा असा पडलाय काय, घरी व्यवस्थित आहे ना आणि तुझे डोळे एवढे लाल का. तर आता भावना म्हणते की अगं रस्त्याने जाताना रस्त्याचं काम चालू होतं ना. आणि आता लक्ष्मी म्हणते की सगळं ठीक आहे ना. तर भावना म्हणते ठीक आहे. आणि लगेच आता भावना ही फोन कट करते. इकडे आता भावना ही बाहेर तुळशी शेजारी येऊन बसते. तर तेवढ्यात स्वारी या नावाचा बोर्ड लिहून आनंदी तिथे येते आणि तो बोर्ड आता भावनाला दाखवते. तेव्हा आता आनंदी ही भावनाकडे बघते आणि प्रेमाने आता भावना आनंदीला माफ करते आणि तिला जवळ घेते. आणि आता आनंदी म्हणते की सॉरी भावनाई, मी आता कुणासोबतच येणार नाही. आणि इकडे आता सिद्धू ही कानाखाली मारल्यानंतर देवी आईच्या मंदिरात आलेला असतो. हात जोडतच आता सिद्धू म्हणतो की बघितलं का देवी आई, भावना मॅडम कशा चिडल्या माझ्यावर आणि दररोजच त्या माझ्यावर चिडतात. आणि हात जोडून सिद्धू म्हणतो आज तर कहरच झाला, मला माहिती माझी चूक आहे. आणि लगेच आता सिद्धूच्या लक्षात आलेलं असतं की हे काय, भावना मॅडमने तर आपल्यावरती हक्क दाखवला आणि जो माणूस आपल्यावर रागवतो ना, तो चिडतो ना, तोच आपला असतो नाही का. आणि लगेच आता सिद्धू तेथून निघून जातो. तर पूर्वी तिथे आलेली असते आणि देवी आईला म्हणते की हा वेंकी सुद्धा कुठे गायब झालाय ना, कधी येणार आहे ते सुद्धा माहिती नाही. आणि पूर्वी म्हणते की त्याने फोन करून तर सांगायचं ना की येणार आहे की नाही येणार, कधी येणार गावावरून ते. आणि इकडे आता भावनाला काही राहत नसतं आणि न राहून भावना आता लक्ष्मीला फोन करून सिद्धूने आनंदीला कसे आणले याची सगळी हकीकत सांगते. आणि लक्ष्मी ते ऐकताच म्हणते काय सांगते. तर आता लगेच भावना म्हणते बघितलं का आई, हा किती बेजबाबदारपणा आहे, तरी सुद्धा तुम्हाला तेच आवडतात. आणि लक्ष्मी म्हणते की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला वाटतंय सिद्धूने एवढी मोठी काही चूक केली नाहीये, त्याचा हेतू एकदम बरोबर होता. आणि आता लक्ष्मी म्हणते की जशी मी तुझी बाजू समजून घेतली, ऐकून घेतली, तशी त्याची सुद्धा बाजू ऐकून घ्यायला हवी ना. ते ऐकून आता भावनाला धक्का बसतो आणि भावना म्हणते की आई तुझ्या मुलाला पाठीशी घालते ना, हे मला पटत नाहीये, ठेवते मी फोन. आणि त्यानंतर आता इकडे भावना रात्री आनंदीला आता शेजारी घेऊन झोपायची तयारी करते. तेवढ्यात आता आनंदी म्हणते की भावनाई, मी आता असं कधीच वागणार नाही आणि सॉरी मागते. इकडे आता व्यंकू रात्री खलबत्त्यात आता मिरची कुटत असतो आणि तेवढ्यात आता जयंत तिथे येतो. व्यंकीला ते करत असताना बघून जयंतला खूप राग येतो आणि जोराने जयंत आता तो बत्ता घेऊन आता व्यंकीला मारू लागतो. तर आता जयंतचा खरा चेहरा व्यंकीसमोर आलेला असतो आणि आता जयंतचा खरा चेहरा व्यंकी आता लक्ष्मी समोर कसे आणणार हे बघण्यासाठी आणि लक्ष्मी निवास मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.